माय मराठी सात मराठी भाषांचा भावार्थ मराठी सात मराठी सात मराठी जगण्याला या अर्थ मराठी। आदरणीय प्राचार्य साहेबांना मराठी मुलांचा आदरपूर्वक मानाचा मुद्रा। आपणास मराठी दिवसांच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। स्वागतां स्वागतम शुभ स्वागतम। आपले सहर्ष स्वागत आहे। आपण सत्र कार्यक्रम अध्यक्ष म्हणून येण्याची कृपा करावी। पूर्ण होती लोकी भजितो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेषी लोकीये दृष्टादृष्ट विजये येथ म्हणे श्री विश्वेश्वरा होईल दान येणे वरे ज्ञान देव सुखिया गोपाला देवकी नंदन गोपाला। अरे बुवा, हे काय झाडझूड करत आहे? अरे एक बुवा रात्री कीर्तनाला येणार आहे। अरे माय बापांनो, सकाळी देवाची पूजा करता आणि रात्री कोंबडे बकरे कापता, मिटक्या मारून खाता, अशाने देव पावेल का? अशाने देव पावेल काय? माणसाचे खरोखर देव असतील तर ते आहेत आई वडील, म्हणून आई वडिलांची सेवा करा। त्याच्या वाटेवरती चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींची समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका। म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या वेशात येत आहेत। आपण महिलांना शिक्षित करून पिढ्यांना शिक्षित करतो आणि एक न्याय समाज घडवतो। अहिल्याबाई होळकर या उचित न्यायासाठी प्रसिद्ध होते। त्यांनी भारतभरात अनेक हिंदू मंदिरं व नदी घाट बांधले। एवढेच नाही तर त्यांनी लोकांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून अधोरेखित धोरण आखणाऱ्या अहिल्यादेवी होळकर यांच्या वेशात आपल्या पुढे येत आहे ऋषिका सातपुते। मानवाची रक्षणासाठी व सुखासाठी समर्पित आहे। हर हर महादेव शब्द कानावर जरी आला की सिंधुताई सपकाळ यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही। ज्यांनी आपले अख्खं आयुष्य गरजू व अनाथांची काळजी घेणाऱ्या सिंधुताई सपकाळ यांच्या वेशात येत आहे वसुंधरा। तुम्ही स्वतःसाठी नक्की जगा, पण मोठे व्हा, पण दुसऱ्यांच्या जखमेवर फुंकर घालायला शिका, त्याशिवाय काही सुख नाही। डॉक्टर पदवी मिळवणाऱ्या भारतीय स्त्री आनंदीबाई जोशी यांच्या वेशात येत आहे अद्विता खोब्रागडे। मी डॉक्टर सौ आनंदी गोपाळ जोशी। छान छान शिका आणि साऱ्या जगाची शिक्षणांना आपल्या भारताला बनवा। महाराष्ट्राची गान कोकिळा प्रसिद्ध गायिका संगीतकार लता मंगेशकर यांच्या वेशात येत आहे साची। ठिणगी वाहू दे, आभाळागत माया तुझी
पाटील यांनी आपल्या जीवनाची सुरुवात सामाजिक कार्याने केली व नंतर भारतीय गणराज्याची 12वी पहिली भारताची राष्ट्रपती म्हणून विराजमान झाल्या. तर यांच्या वेशात येत आहे स्वरा. आपल्या जीवनाचा सगळ्यात मोठा उद्देश व्यक्तिमत्व विकास आहे. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ आणि समाजसुधारक होते. यांच्या वेशात येत आहे धने. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि जे कोणी ते प्राशन करेन तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. दामोदर सावरकर हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक, राजकारणी, समाजसुधारक, मराठी कवी व लेखक होते. यांच्या वेशात येत आहे जय आंबेडकर. व्हायचे असेल तर ते प्राप्त करण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजे आणि ते प्राप्त होईपर्यंत दृढ निश्चय ठेवला पाहिजे. हीच यशाची गुरुकिल्ली आहे. गॉड ऑफ शिवसेना पक्षाचे संस्थापक आणि भारतातील भक्कम हिंदुत्ववादी धोरण करणारे हे बाळासाहेब ठाकरे. जीवनात एकदा निर्णय घेतला की मागे फिरू नका, कारण मागे फिरणारे इतिहास रचू शकत नाही. संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री जिजामाता यांच्या वेशात येत आहे तन्वी. जाधवांची कन्या, भोसलेंची सून, शहाजींची पत्नी, शिवाजींची माता, भाग्य कोणते अजून. हिंदवी स्वराज्याची पताका नभी अभिमानाने डोलते. लक्ष देऊन ऐका, मी जिजाऊ बोलते. पुत्र व्हावा ऐसा भिंडा, ज्याचे तिरी लोकी झेंडा. अशी महाराष्ट्राची आन बान व शान, आमचे पुत्र शिवबाराजे. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती, गजपती, अश्वपती, प्रजापती, सुवर्ण रत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, न्यायालंकार वंदित, शस्त्रात शस्त्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौर प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतम, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, योगीराज, हिंदवी स्वराज संस्थापक, श्रीमंत श्रीमंत राजाजी छत्रपती महाराजांचा, राजाजी छत्रपती महाराजांचा, राजाजी छत्रपती महाराजांचा. ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. आमचा आहे गाणा, ही आमची आहे बोली, अस्मानी झळके भव्य पटाका भगव्या जरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी, जन्मभूमी ही कर्मभूमी ही आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची. राकट देशा, कंथर देशा, दगडांच्या देशा, प्रणाम माझा घ्यावा येशी महाराष्ट्र देशा. भीमा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी, एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी. योग्यांची अन संतांची, भक्तांची, माळकऱ्यांची, ही देव देशान धर्मासाठी प्राण वेचणाऱ्यांची, योद्ध्यांची अन वीरांची, तलवारीच्या पात्याची, देशाचे रक्षण करण्यासाठी जीव खचणाऱ्यांची. ही भूमी सप्तसुरांची, रंगांची, अष्टकलांची, काव्यांची, शास्त्र विनोदांची, ही भूमी साहित्याची. महाराष्ट्र भूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी ही आमची, महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी आमची.
ही मायभूमी, ही जन्मभूमी, ही कर्मभूमी, ही आमची महावंदनीय अति प्राणप्रिय ही माय मराठी आमची. भाषेचे महत्त्व सांगण्यास आमंत्रित करते. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग, मान्यवर पालक आणि माझे मित्र मैत्रिणींनो, मराठी भाषेला अभिजात दर्जा केव्हा मिळाला मी यावर तुमच्या सोबत चर्चा करणार आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने रंगनाथ पठारे यांच्या नेतृत्वाखाली एका समिती नेमून केंद्र सरकारकडे अहवाल केला. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मराठी भाषेने सर्व निष्कर्ष पूर्ण केले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 3 ऑक्टोबर 2024 रोजी मिळाला. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषेच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र सरकारच्या पातळीवर सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी गेले अनेक वर्षे प्रयत्न केले जात होते. मराठी भाषा सुमारे 2000 वर्षापूर्वीची असल्याचं सांगितलं जाते. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी ती भाषा किमान 1,500 ते 2,000 वर्षाची प्राचीन असणे तसेच तिचे साहित्य समृद्ध असणे वगैरे निष्कर्ष पूर्ण केले आवश्यक आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळालेल्या काही इतर भाषांची नावे: संस्कृत, तामिळ, कन्नड, तेलुगू, मल्याळम, ओडिया, बंगाली, प्राकृत, मराठी, आसामी इत्यादी. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी रंगनाथ पठारे यांचे खूप मोठे योगदान आहे. आतापर्यंत एकूण 11 भाषांना अभिजात दर्जा देण्यात आला आहे. अभिजात भाषेच्या दर्जामुळे भाषेला काही फायदे मिळतात. अभिजात भाषेतील अभ्यासकांना दरवर्षी 2 राष्ट्रीय पुरस्कार मिळतात. अभिजात भाषेसाठी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडीज स्थापना करण्यात येते. एका विद्यापीठात अभ्यास केंद्र सुरू केले जाते. अभिजात दर्जा मिळणे ही बाब आपल्यासाठी अभिमानाची आहे, गौरवाची आहे. त्यामुळे मराठीचा विकास होणार आहे. एवढेच म्हणून मी आपल्या शब्दांना विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आचार्य, शिक्षकगण आणि माझे विद्यार्थी मित्रांनो, मी कामाक्षी आसुटकर, वर्ग 8वी विद्यार्थी. आज मराठी दिवस याबद्दल इतिहासाबद्दल तुम्हाला माहिती सांगणार आहे. भारत हा देश मानवी इतिहासातील प्राचीन देशामध्ये गणला जातो. येथील लिखित इतिहास 2500 वर्षापूर्वी असून इतर पुराव्यानुसार भारताचा 70 वर्षापासून मानवी अस्तित्व आणि इतिहास आहे. भारताचा इतिहास वैभवशाली आणि समर्थशाली असाच राहिलेला आहे. भारतामध्ये प्राचीन काळापासून ते आधुनिक काळापर्यंत अनेक राजवटी आपल्याला राजवटीने भारतामध्ये अनेक काळापर्यंत राज्य केले. यामधील सर्वात प्रभावी आणि समर्थशाली राज्य म्हणजे मौर्य समाज होय. हे भारताचे पहिले प्रभावी असे केंद्रीय होते. भारतामध्ये 7ही मोठ्या काळापर्यंत टिकून राहिलेले देशातील ती पहिली केंद्रीय कृती होती. साधारणपणे 9000 वर्षापूर्वी भारताची ग्रामीण व शहरी स्वरूपाची मानवी वस्तू होऊ लागली. इसवी सन पूर्वी 3400च्या सुमार संस्कृतीचा काल मानला जातो. ह्या संस्कृतीची सुरुवात भारताच्या प्रांतात म्हणजे आजच्या पाकिस्तानात झाली. या भारताचा शोध दयारामजी सहानी यांनी लावला. वैदिक काळाची भारतीय संस्कृतीमुळे रोवली गेली. एवढे बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. जय हिंद, जय भारत. मराठी भाषा दरवळते
आता मी पलाशला भाषणासाठी आमंत्रित करते. सुप्रभात. आज जागतिक मराठी दिवस 27 फेब्रुवारी रोजी जागतिक मराठी भाषा दिवस सर्वत्र साजरा केला जातो. मराठी भाषेतील ज्येष्ठ साहित्यकार आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेता विष्णू वामन शिरवाडकर अर्प कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस निमित्ताने मराठी भाषा दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिले असून मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी अथक परिश्रम घेतले गेले आहे. मातृभाषेचा गौरव म्हणून कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा शासन निर्णय दिनांक 21 जानेवारी 2013 रोजी घेण्यात आला. कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून ख्याती आहे. पुन्हा एकदा ज्या महान संतांनी, लेखकांनी, कवींनी मराठी भाषेला समृद्ध केले व मराठी भाषेची थोरवी सातास मुदा पार नेली त्या सर्वांना कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो व माझ्या भाषणाला अभिवादन करतो. लाभाले आम्हाल भाग्य बोलती मराठी, जालो खरे धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी. धन्यवाद. सामान्य व्यासपीठावर मान्यवर, वंदनीय गुरुजन व येथील उपस्थित सर्व भाषा सहयोगी, आज जागतिक मराठी दिवस आणि मी संत ज्ञानेश्वर यांच्यावर 2 शब्द बोलत आहे. संत ज्ञानेश्वर हे 13व्या शतकातील प्रतिभाग असणारे महान मराठी संत होते. त्यांचा जन्म इसवी सन 1275 मध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील आपेगाव या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव रुक्मिणीबाई व वडिलांचे नाव विठ्ठलपंत होते. विठ्ठलपंत हे अभ्यास घेऊन पुन्हा गृहस्थाश्रमात परतले होते. गृहस्थाश्रमात परतल्यानंतर त्यांनी निवृत्ती, सोपान, नामदेव व मुक्ताबाई ही 4 मुले जन्मली होती. त्यावेळीच्या समाजाने विठ्ठलपंत व त्यांच्या कुटुंबासोबत अतोनात छळ केला. समाजाने त्यांना संन्याशाची मुले म्हणून वाईट टाकले. संत ज्ञानेश्वर हे ज्ञानाचे मूर्तिमंत प्रतीक होते. ते विठ्ठलाचे परम भक्त होते. ज्ञानेश्वरांचा हरिपाठ या उत्कृष्ट नामस्मरणाचा नामपाठ आहे. संत ज्ञानेश्वरांनी पसायदान ही प्रार्थना लिहिली होती. संत ज्ञानेश्वर महाराष्ट्रातील एक थोर योगी, तत्वज्ञानी, संत कवी होते. त्यांच्या वयाच्या 19व्या वर्षी इंद्रायणी नदीतील आळंदी येथे समाधी घेतली. संत ज्ञानेश्वरांचे कार्य पाहून आजही मन अचंबित होते. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. मराठी जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्र श्वास मराठी. सुप्रभात. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग, माझे मित्र मैत्रिणींनो, मी मृणाली कक्षा 8वी ब ची छात्रा आज आपल्या समोर कुसुमाग्रज यांवर 2 शब्द बोलणार आहोत. कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्म 27 फेब्रुवारी 1912 रोजी महाराष्ट्रातील पुणे या शहरात झाला. विष्णू वामन शिरवाडकर हे कुसुमाग्रज या नावाने आपले कविता लेखन करत सुमारे 4 दशकांपेक्षा जास्त काळ आपला प्रभाव गाजवणारे ते श्रेष्ठ प्रतिभावंत नाटककार, कथाकार, लघुनिबंधकार होते. प्रामाणिक सामाजिक आस्था, क्रांतिकारक वृत्ती आणि शब्दकलेवरचे प्रभुत्व ही त्यांच्या लेखनाची वैशिष्ट्ये होती. 20 वर्षाच्या वयात त्यांनी आपलं पहिलं मराठी कविता लेखन जीवन लहरी प्रकाशित केला. त्यानंतर त्यांनी अनेक कथा, कादंबऱ्या, नाटक, लघुनिबंध अतिशय उत्स्फूर्तपणे आणि यशस्वीरित्या हाताळले. त्यांचे नटसम्राट हे नाटक तर आजही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. कुसुमाग्रजांचा आजपर्यंत साहित्य, ज्ञानपीठ, अकादमी, राम गणेश गडकरी, संगीत आणि नाट्यलेखन अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविले गेले. अशा या साहित्यकारांना मनापासून नमन. इथेच मी आपल्या शब्दांना विराम देते. जय मराठी, जय महाराष्ट्र. धन्यवाद. च्या मुलींना आमंत्रित करते. हे मराठी भाऊ झुंजत राहू, ज्ञान गंगा ही अविरत पैरत जाऊ. हे मराठी भाऊ झुंजत राहू, ज्ञान गंगा ही अविरत पैरत जाऊ. भगवत गीतेचे ज्ञान अशी ज्ञानेश्वरी महान, भगवत गीतेचे ज्ञान अशी ज्ञानेश्वरी महान. उपनिषदालाही साचे असे तुकोबांचे अभंग, असे तुकोबांचे अभंग, असे तुकोबांचे अभंग. रघुरामाचा व्यासंग, गदिमा गुडकरांचे रंग, असा ज्ञानाचा संग जीवली लावू. हा साहित्याचा वारसा मनामनातून बिंबत जाऊ, मनामनातून बिंबत जाऊ, मनामनातून बिंबत जाऊ. हे मराठी भाऊ झुंजत राहू, ज्ञान गंगा ही अविरत पैलत जाऊ. हे मराठी भाऊ झुंजत राहू, ज्ञान गंगा ही अविरत पैलत जाऊ. कष्टाची ही अस्मिता कष्टाची,
कष्टाची कष्टाची ही अस्मिता कष्टाची जात्यावरल्या दरदरणाऱ्या ओव्यांची ओव्यांची मायेच्या घट्याची ही आई जनाबाई अनाथाची नाथ झाली सिंधुताई हे मराठी भाऊ झुंजत राहू ज्ञानगंगा ही अविरत पायलत जाऊ हे मराठी भाऊ झुंजत राहू ज्ञानगंगा ही अविरत पायलत जाऊ सह्याद्रीच्या रक्तवाहिनी कड्या कड्यात समर्थ सह्याद्रीच्या रक्तवाहिनी कड्या कड्यात समर्थ कोखले निरत हे कष्ट भोगती विनाय स्वातंत्र्य अशा पुण्यात्म्यांचा संघ नित्य जीवनी लावू हा साहित्याचा वारसा मनात बिंबत जाऊ मनातून बिंबत जाऊ मनातून बिंबत जाऊ हे मराठी भाऊ झुंजत राहू ज्ञानगंगा ही अविरत पायलत जाऊ हे मराठी भाऊ झुंजत राहू ज्ञानगंगा ही अविरत पायलत जाऊ अविद्यार्थ्या मराठी राखतो आता दिल्लीचे ही तथ्य राखतो महाराष्ट्र माझा संकल्प सोडतो सह्याद्रीचा हा बाणा साऱ्या जगात मिरवू मराठी भाषा आता हे मराठी भाऊ झुंजत राहू ज्ञानगंगा ही अविरत पायलत जाऊ हे मराठी भाऊ झुंजत राहू ज्ञानगंगा ही अविरत पायलत जाऊ हा साहित्याचा स्वर्ण भरू पाहता डोळे भरू पाहता डोळे भरू पाहता सावित्री शांता संता आता भरू पाहता डोळे भरू पाहता डोळे भरू पाहता फुला आता भरू पाहता डोळे भरू पाहता डोळे भरू पाहता अशा पुण्यात्म्यांचा संघ नित्य जीवनी लावू हा साहित्याचा वारसा मनातून बिंबत जाऊ मनातून बिंबत जाऊ मनातून बिंबत जाऊ हे मराठी भाऊ झुंजत राहू ज्ञानगंगा ही अविरत पायलत जाऊ हे मराठी भाऊ झुंजत राहू ज्ञानगंगा ही अविरत पायलत जाऊ अरे चला चला लवकर चला ते प्रोग्राम सुरू होईल आणि आपण आयाच राहू आय गो परलो मी कणान तरी पाय अडकला माझा काय ग कणाने अडकून पडलीस यो काय यो बघ जल्ला मेला यो प्लास्टिक नेहमी कंची ना कंची येतच मधीन हे मेल्या प्लॅस्टिकनी जगणं नकोसा केलंय काही वर्षापूर्वी आपण सगळी बोलाचो काय तो हिरवागार निसर्ग काय तो हिला समुंदर आणि आता काय तर आता निसता समधीकर प्लास्टिक आणि प्लास्टिकच ही मेलीचा नेहमीच आहे ए हिला सोडा आणि बघा आपण कया आलो इथे बाई काय मस्त सजविलंय हॉल आणि ते बघ सगळ्या गौऱ्या सजून आल्या ग बाय म्हणजे चांगला गवर खेळाला आपण काय बोलत बसल्या चल खेळायला जाऊ चल चल लवकर चल जय देवी मंगळा गौरी सोनिया ताठी रत्नाचे दिवे मालिकांच्या वाटी हिरे आमोदी चोरी जय देवी मंगळा गौरी जय देवी मंगळा गौरी
आता आपल्या समोर येत आहे 8वी ब च्या मुली. मुली नृत्य सादर करीत आहेत. प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो. प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार दो. आन मान शान या की जान का हो दान आज एक धनुष के बाण पे उतार दो. प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुम हार. पार्वती बोली शंकर से, से सुनिए भोलेनाथ जी, रहना है हरि
जैसे मस्तक पे चंदा है गंगा बसी जटाओं में, वैसे रखना है अविनाशी मुझे प्रेम की छाँव में। शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर दिगिरारा, प्रियकांतम शंकर प्रकट शुभंकर प्रलय भयंकर दिगिरारा। शिव शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर दिगिरारा, प्रियकांतम शंकर प्रकट शुभंकर प्रलय भयंकर दिगिरारा। ओम परमेश्वरा परा, ओम निखिलेश्वरा हरा, ओम जीवेश्वरेश्वरा कररारा, ओम मंत्रेश्वरा स्वरा, शिव शंकर हर हर शंकर जय जय शंकर दिगिरारा, प्रियकांतम शंकर प्रकट शुभंकर प्रलय भयंकर दिगिरारा। महोदयांना आजच्या कार्यक्रमाप्रती आपले अमूल्य विचार सांगण्यास आमंत्रित करते. रूपात विराजित सर्वतोर समाज सुधारक व त्यांचे वेश धारण केलेले माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो व सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी यांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. बोलो सभी.